पुण्यातल्या इंदापुरात सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे। मतमोजणी केंद्र परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। इंदापुरातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या देखील रिंगणात आहेत। इंदापुरात दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा त्यामुळे पणाला लागली आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे। तर आज मतदान मोजणीला सुरुवात होणार आहे। तर आपण पाहू शकता की इंदापूर शहरातील मतदान मोजणी केंद्रावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकता की केंद्राच्या ठिकाणी मतमोजणीच्या त्या ठिकाणी पोलिसांकडून प्रत्येक अधिकाऱ्याला आज चेक करून सोडले जात आहे। तर गेटवर सध्या पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात आहे। तर या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याचे ओळखपत्र पाहूनच आत प्रवेश दिला जात आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता की या ठिकाणी मोजणी केंद्रावर पोलिसांकडून सध्या आता चोख बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। तर या ठिकाणी आत जाणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला ही कामाशिवाय आत प्रवेश दिला जात नाही। तर 9 वाजल्याशिवाय आत कोणत्याही मीडियाच्या प्रतिनिधीला सुद्धा प्रवेश दिला जाणार नाही। त्यामुळे इंदापुरात पोलिसांकडून खबरदारी घेतली गेली आहे। तर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी आजी माजी मंत्र्यांची मुलं ही निवडणुकीच्या मैदानात आहेत। तर राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरे, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। तर अंकिता ठाकरे ह्या जिल्हा परिषदेसाठी, तर श्रीराज भरणे हे पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत आहे। त्यामुळे या ठिकाणी आजी माजी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यामुळे काही वेळात कळेल की इंदापूरमध्ये मतदारांनी कौल कुणाला दिला। इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।